सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या फळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हे सुलेखन करणार आहोत। देवनागरी अक्षरलेखनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा खडू कोणते वापरता हे मला विचारले। हे हाय कंपनीचे खडू आहेत, पहा हे हाय कंपनीचे खडू आपण वापरतो। हे अशा प्रकारे खडूच्या शेड मिळतात, याच्यामध्ये 100 खडू असतात त्याच्यात। त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि या तुकड्यांनी आपण या ठिकाणी या फळ्यावर लिहिणार आहोत। पहा आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हे आपण या ठिकाणी लिहिणार आहे। पहा छत्रपती असं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे। पहा वेलांटी पण इथे देऊ आपण। हे असा छत्रपती लिहिलेला आहे। त्यानंतर आपण आता इथं शिवाजी महाराज असा आपण इथं शब्द लिहिणार आहे। पहा आपण थोडासा हा देवनागरीचा फॉन्ट होता, आपण देवनागरीमध्येच मॉडिफाय करू थोडा। अशा प्रकारे हा जो खालचा जो आहे शचा असं लिहूया। वेलांटी खडू मोडला की लगेच आपल्याकडे दुसरा खडू त्याच साईजचा तुकडा असला पाहिजे, म्हणजे आपल्याला लगेच कंटिन्यू अक्षरलेखन करायला येते। थोडंसं आपण याला शार्प करूया। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधव साजरी करत असतात। त्या निमित्तानं पहा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आता छत्रपती शिवाजी महाराज
अशा प्रकारे हे झालेलं आहे आपलं अक्षरलेखन. थोडासा शार्पनेस पण आणला पाहिजे आपण. यानंतर खाली आपण यांची जयंती हे आपण लिहिणार आहे. वेगवेगळे फॉन्ट देवनागरी मधलेच या पद्धतीनं अशा प्रकारे आपल्याला इथं दिनांक पण लिहूया. दिनांक पण लिहिलेले आहे आपण. अशा प्रकारे आपल्याला याचं लेखन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लिहिता येईल. खूप खूप धन्यवाद.